चर्च होतं आणि एक माणूस तिथे चर्चमध्ये दर रविवारी मासला जायचा तो. तर 6 महिने जो तिथे गेलाच नाही. तर तिथे जे फादर होते, त्याचे पादरी होते तिथले, त्यांनी पाहिलं की हा रेग्युलरली इथे यायचा आणि आता 6 महिने झाले आणि आलाच नाही येतो. अचानक ते एक दिवस ते फादर गेले त्याच्या घरी रात्री. लंडन फार जास्त हिवाळा होता, -5 तापमान होतं. गेले आणि बेल वाजवली. तो आला तो माणूस, दरवाजा उघडला. अचानक फादर समोर आले. म्हणजे विचार करा, मी जर कोणाच्या घरी गेलो आणि बेल वाजवली, अरे अचानक कोण आलंय, गोरगोपाल भूत आलं. तर ते फादर गेले आत. फार थंडी होती. तर तिथे इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये फायर प्लेस असतात. आपल्या इथे काय म्हणतो आपण, शेकोटी ना, एकदम शेकोटी, तशी त्यांच्या घरातच असते शेकोटी. त्या फायर प्लेसमध्ये बसला होता तो तिथे. फादर काही बोलले नाही. समोर येऊन बसले त्याच्या. 15 मिनिटं काही बोलले नाही. कधी कधी ना धडा शिकवण्यासाठी काही बोलावं लागत नाही. काही बोलावं लागत नाही. आपल्याला वाटतं की फक्त बोलल्यानेच आपण शिकू शकतो. कधी कधी शिकवण्यासाठी काही बोलावं लागत नाही. बसले तसेच फक्त. 15 मिनिटांनंतर चिमटा असतो ना, एक चिमटा घेतला आणि चिमट्याने, तिथे कोळसा होता त्या फायर प्लेसमध्ये, ते पेटलेला असा अगदी लाल रंगाचा. तो कोळसा काढला असा चिमट्याने आणि तिथे एक ट्रे होता. त्या ट्रेवर तो कोळसा ठेवला. लाल होता अगदी, पूर्ण पेटलेला. पुन्हा शांती. बसले तिथेच तसे. आणखी 15 मिनिटं गेले, 20 मिनिटं गेले. ते कोळशातली आग हळूहळू कमी होऊ लागली. आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा तो कोळसा घेतला आणि त्या फायर प्लेसमध्ये, आगीमध्ये टाकला. आणि पुन्हा ती आग सुरू झाली. गेले, काही एक अक्षरही बोलले नाहीत. पुढच्या रविवारी हा माणूस संडे माससाठी चर्चमध्ये गेला. कारण त्याला त्याचा धडा मिळाला होता की आपली संगत फार महत्त्वाची आहे. आपल्या आतला जो स्पार्क आहे, आपण त्या कोळशासारखे आहोत. जोपर्यंत त्या संगतीमध्ये आहोत ना, तोपर्यंत ती आतली जी ऊर्जा आहे ती प्रज्वलित राहते. पण जसेच त्या संगतीतनं आपण बाहेर आलो की तो स्पार्क निघून जातो, ती ऊर्जा निघून जाते.